नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 24/5/2026 आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. ओला उबेर असेल किंवा आपलं पर्सनल बुकिंग असेल किंवा आउट स्टेशनच्या काही बुकिंग असतील, हे सर्व व्हिडिओ आपण बनवत असतो आणि व्हिडिओ अपलोड करत असतो. तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आपला बघा, आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे. पूर्ण काल एक चुकीची ट्रिप घेतली आणि माझा पूर्ण दिवस खराब गेला, पण तरी पण आपण कसं तरी सर्वसाधारण 2,500-1,000 हजारापर्यंत काम केलं. तर असे पण काही दिवस फेस करावे लागतात. आत्ता ॲक्च्युली मे महिन्यामध्ये तसं बिझनेसचा महिना आहे, पण ह्या 5-6 दिवसात थोडासा डाऊन झाला आहे. माहीत नाही कशामुळे. आय थिंक पेट्रोल डिझेल याचा तर काहीतरी परिणाम असू शकतो किंवा काही सांगू शकत नाही. तर सध्या बिझनेस डाऊन आहे. आणि मित्रांनो, आता आपण थांबलो आहे आपल्या रोडपालीला. बघूया आता. आज आपण काल केली तशी चूक आज आपण करणार नाही आहोत. आज आपण ओलाचा रिचार्ज करणार आहोत 1 दिवसाचा. आणि उबरचा तर काय ट्रिप भेटली तर ॲटोमॅटिक पास ॲक्टिव्ह होईल. तर आता जास्त वेळ नाही घालवत मित्रांनो, डायरेक्ट लॉग इन होतो. तुम्ही बघू शकता आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी रोडपालीला उभा आहे. आणि हे बघा, 9:08 झालेत. ट्रिप 0 केली आहे. CNG भरला आहे. CNGचा पण फोटो आपण टाकला आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण लॉग इन झालो आहे दोन्ही ॲपमध्ये, ओला आणि उबेर. रॅपिडो पण चालू करतो आणि फटाफट आज काम करायचं आपल्याला. जास्त जेवढं होईल तेवढं काम करून संध्याकाळी परत 8-8:30पर्यंत आपल्याला फ्री व्हायचं आहे. 8-8:30 नंतर एक काम आहे आपल्याला, तिकडे जाणार आहे मी. तर त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता आज पूर्णपणे बिझनेसवर फोकस करूया. कालचा दिवस खूप वाया गेला आहे, तो भरून आज निघला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, चला. तर मित्रांनो, खूप बिझनेसची बिकट अवस्था आहे. आज संडे आहे. 3 तास वेट केल्यानंतर मला कळंबोलीतून एक बुकिंग मिळाली. ॲक्च्युली मी मित्रांनो 3 तास वेट केला, कंटाळलो, बुकिंग काय भेटत नव्हती. मग गेलो घरी, म्हटलं आता डायरेक्ट जेवण करूनच जाऊया. पण तोपर्यंत मला एक उरणची ट्रिप मिळाली. 600 रुपयाच्या आसपास काहीतरी रेट दाखवला. ॲक्सेप्ट केली मित्रांनो, कारण काय बसून तरी घरी काय करणार ना, ट्रिप मिळत नाही. म्हटलं चला निघून तरी जाऊ, कळंबोली सोडू. म्हणून अशा प्रकारे आपण एक उरणची ट्रिप आता एंड केली. खूप बिझनेसची कंडिशन बेकार आहे मित्रांनो. आता मला इथून ट्रिप लागेल न लागेल भरोसा नाही. आता मला बघतो, थोडंसं वेट करतो आणि मग देतो तुम्हाला अपडेट. हे बघा, आता ओलामध्ये एक ट्रिप आलेली बेलापूरची, पण ॲक्सेप्ट करायच्या अगोदर निघून गेली ते व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये. ठीक आहे, चला आता ट्रिप घेतो आणि मग देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर सांगतो तुम्हाला, आपण उरणला होतो. उरणवरून जस्ट इकडे येत होतो तोपर्यंत आपल्याला एक उबरमध्ये तुर्बेची ट्रिप मिळाली 400 रुपयाची. आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्यानंतर परत तिथून बाहेर निघत होतो तोपर्यंत एक आपल्याला ओलाचा रिचार्ज केला मित्रांनो. कारण रिचार्ज केल्याशिवाय दोन्हीकडे इकडून तिकडून पैसे होत नाहीत. मग रिचार्ज केला आणि अगोदरच केला होता सकाळी. आणि परत ओलामधून एक आपल्याला ट्रिप मिळाली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची तुर्भ्यावरून. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 2:30 वाजलेत. 80-85 किलोमीटर गाडी चालली आहे. उबरमध्ये आज गाड्या कमी दिसत आहेत तिथे, 60-65 आहेत. पण तरी पण त्याला संध्याकाळ होईल, आपण काय थांबत नाही होईत. आता उलव्यामध्ये जाऊ. CNG पण थोडा भरायचा विचार चालला आहे. CNG भरू आणि काहीतरी खायला टाईम भेटला तर खाऊ, नाहीतर मग ट्रिप घेऊन निघून जाऊ. तर मित्रांनो, आपण CNG वगैरे भरला आहे आणि चालू केलं आणि परत विचार केला की म्हटलं जेवण करू. भूक लागली होती. बघू शकता तुम्ही, 4 वाजलेत. 95 किलोमीटर गाडी चालली. जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर एक 10 मिनटं आपण लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक ओलामध्ये आउट स्टेशन बुकिंग पडली 1 वेची कर्जतची. फक्त ड्रॉप करायचं आहे. 55 किलोमीटर अंतर आहे, जास्त नाही. एक्सेलची ट्रिप आहे. तर चाललो मी आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. जस्ट पिकअप करायचं आहे आणि ड्रॉप करायचं आहे. तर बघूया यामध्ये तुम्हाला सांगतो मी या आउट स्टेशनचे आपल्याला किती पैसे मिळाले, काय मिळाले. कर्जतवरून रिटर्न भेटणं सांगू शकत नाही, मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. टोटल आता ही ट्रिप पहिली जातो, पिकअप करतो आणि त्यांना ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो, आलो आहे आपण आता कर्जतला रिसॉर्टला. पाठीमागे रिसॉर्ट आहे.
इथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण इथे. आणि आता इथून आपण ओला तर चालू आहे, आता उबर पण चालू करतो आणि ट्रिप इथून भेटेल मित्रांनो. पण इथून कर्जतला तुम्हाला एक सांगतो, ट्रिप जरी भेटली तरी इथून पिकअप अलाउड नाही आहे कर्जतवरून ओला उबेरसाठी. फक्त तुम्ही ड्रॉप किंवा तुम्ही जर घेऊन आले असाल ती ट्रिप रिटर्न घेऊन जाऊ शकता. तुम्हाला नवीन इथून ट्रिप घेऊन जाऊ शकत नाही. बघूया आता कर्जतच्या बाहेर कुठून एखादी चांगली जर भेटली तर घेऊ, नाहीतर मग आपण ट्रिप तर 100% इथून लागणार मला खात्री आहे, पण इथून घेऊ शकत नाही, प्रॉब्लेम तो आहे. म्हणून आता बघूया, तरी मी जातो आहे आता कोणती ट्रिप मिळते आणि पैसे मी देतो स्क्रीनशॉट इथे. आणि ह्या ट्रिपमुळं एकदम चांगलं काम झालं. 2142 रुपये कस्टमरचं टोटल बिल झालं, त्यात टोल 50 रुपये एक्स्ट्रा, 2200 रुपये आपण घेतले, आपल्याला काहीतरी 2100 रुपये काहीतरी दिलेत, तर चांगले पैसे मिळाले. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आता जातो, निघतोय आता इथून, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो मला आता इथून कर्जतमधून एक बुकिंग आलेली, ओलामध्येच होती, आउट स्टेशन जुईनगर रेल्वे स्टेशनची. 1200-1250 रुपये दाखवले, ॲक्सेप्ट पण केली मी, पण 14 किलोमीटर दाखवत होतं आणि अर्धा तास 6:30चा पिकअप होता. कस्टमर काय थांबलं नाही वाटतं, कस्टमरनी कॅन्सल केली. तर ठीक आहे, करू द्या कॅन्सल. पण मला इथून पिकअप करायला ना थोडीशी भीतीच वाटते. म्हणजे काय माहिती आहे का, भीती म्हणजे काय, विषय आपलं 5-50 किलोमीटर, कारण येताना जी ट्रिप झाली ना त्याच्यात आपल्याला पैसे मिळालेले आहेत ऑलरेडी. पण हे काय करतात माहिती आहे का, हे ट्रिप इथलीच लोक, स्थानिक लोक ट्रिप बुक करतात आणि पिकअपला गेलं तिथं का मग ते मारामारी वगैरे या भानगडी होतात. असे खूप व्हिडिओ मी बघितलेत कर्जतचे, अलिबागचे. म्हणून मी जास्त रिक्स घेत नाही, बघतो. नाही तर मग डायरेक्ट मी आता नड्याळ त्या साईडला जातो, तिकडून एखादी छोटी बुकिंग भेटेलच आपल्याला पनवेलची. 3500 काम झालं आहे आपलं, नाही म्हणतं म्हणजे काय बऱ्यापैकी झालं, कारण ही ट्रिप भेटल्यामुळं आपलं काम बरं झालं आहे. तर बघतो काय होतं आहे, सांगतो तुम्हाला, देतो अपडेट. मित्रांनो तुम्ही बघू शकता 7 वाजून 10 मिनटं झालेत, 176 किलोमीटर गाडी चालली आहे ना. आपण आत्ता जस्ट कर्जत फाटा क्रॉस केला आहे. ट्रिप नाही मित्रांनो घेतली, वाजत होत्या भरपूर, पण नाही घेतली. कर्जतमधून ट्रिप सगळ्या वाजत होत्या. आता मी चाललो आहे पनवेलच्या जवळ आसपास. चौकच्या पुढे गेलो ना तर तिथं मिळतात बुकिंग त्या साईडने, नवी पनवेलच्या, नवी मुंबईच्या. तर चाललो आहे आपण तिकडे आता. बघूया आता, तुम्हाला देतो अपडेट. तसं बघायला गेलं तर 3500 रुपयेपर्यंत आपलं काम झालेलं आहे. एखादीच ट्रिप पाहिजे आपल्याला, घरी जायचं आहे आपल्याला, 8:30-9 वाजता काम आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपण घाईत आहे. ॲक्च्युली एक ठाण्याची ट्रिप आलेली मला इथून कर्जत चौकवरून, पण खूप लेट जवळजवळ दीड पावणे 2 तास दाखवत होते ड्रॉपला, त्यामुळे ती काय आपण घेतली नाही. चाललो आहे आता आपण पुढे गेल्यानंतर ना एक 5-10 किलोमीटर गेल्यावर मला 100% ट्रिप लागेल असा एक अंदाज आहे माझा. बघूया काय होतं, लागते का नाही. ती जर ट्रिप एखादी लागली तर मग आपलं 4000पर्यंत अर्निंग आजची क्रॉस होईल. देतो तुम्हाला अपडेट. तर हे बघा, आपल्याला आता इथून हिरानंदानीवरून एक ट्रिप मिळाली आहे खारघरची, इंटरसिटी आहे. 400 रुपयेपर्यंत काहीतरी दाखवलं आहे, ॲक्सेप्ट केली. हिरानंदानी सिटी मोठी सिटी आहे मित्रांनो, पनवेलच्या एकदम बाहेर आहे, वेस्टा म्हणून. आता चाललो आहे, कस्टमरचा कॉल झाला आहे पिकअप लोकेशनला. बरं झालं ना, पटकन आता घरी जाता आपल्याला एक ट्रिप भेटली, काम होऊन जाईल. 4000ला थोडं कमी पडेल, पण ठीक आहे. काहीच नव्हतं, सकाळी एकदम मूड हाफ झालेला, पण थोडंफार त्या आउट स्टेशननी, ओलाच्या आउट स्टेशननी खरंच चांगलं केलं आपलं आजचं काम. तर जातो आता, कस्टमरला पिकअप करतो आणि खारघरला भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आलो आपण खारघरमध्ये, झाला आहे आपला ड्रॉप. बघा 8 वाजून 25 मिनटं झाले, 209 किलोमीटर गाडी चालली. इथून एक आपली रूम असेल 2.5-3 किलोमीटर. आता घरी चाललो आहे, जरा काम आहे थोडंसं, आपल्याला बाहेर जायचं आहे, त्यामुळे घरी चाललो आहे लवकर, नाहीतर अजून पण काम झालंच 2-3 तास. तर देतो तुम्हाला घरी गेल्यानंतर अपडेट, काय आपलं ओलामध्ये किती झालं, उबरमध्ये किती झालं. नशीब आपल्याला आज ओलाच्या आउट स्टेशननी तारलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट घरी गेल्यावर. तर मित्रांनो आलो घरी आता, जस्ट आता व्हिडिओ एंड करतो आहे. तर मित्रांनो आज एका उबरच्या आउट स्टेशन ट्रिपने आपल्याला आजचा दिवस तारला म्हणायला काय हरकत नाही. तारला म्हणजे आजचा दिवस बऱ्यापैकी गेला, कारण आज पण बुकिंग संडेला ना जशा पाहिजे तशा बुकिंग नव्हत्या मित्रांनो. सकाळी तर तुम्ही बघू शकता 2-3 तास मी 12-1 वाजेपर्यंत घरीच होतो. त्याच्यानंतर मी काम करत मला एक उल्ह्यातून आउट स्टेशन बुकिंग लागली, त्यामुळे आजचा दिवस एकदम बऱ्यापैकी म्हणजे चांगला गेला आहे. तर टोटल सांगतो मित्रांनो तुम्हाला, मी ओलामध्ये 1 मिनटं,
ओलामध्ये मित्रांनो 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. नाही सॉरी, ओलामध्ये 2च ट्रिप कंप्लीट केल्यात. 2414 रुपये काम झाले, एक आउट स्टेशनची आणि एक एअरपोर्टची. आणि उबरमध्ये आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. 3 ट्रिप कंप्लीट केल्यात. त्याच्यामध्ये काम आपलं झालं 1344 रुपये. दोन्हीचे स्क्रीनशॉट देतो मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, सांगताना कधी कधी ना आकडे थोडेफार चुकतात माझे, समजून घ्या. कारण कसं होतं, एवढं परफेक्ट आकडा लक्षात राहत नाही. आणि माझ्याकडे एक मोबाईल असल्यामुळं मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. 2 मोबाईल असते तर तुम्हाला मी ते डायरेक्ट स्क्रीनशॉट व्हिडिओ ॲपमध्ये दाखवता आलं असतं मला, ओलाच्या ॲपमध्ये किंवा उबरच्या ॲपमध्ये. पण मी ते काही दाखवू शकत नाही एक मोबाईल असल्यामुळे. तर अशा पद्धतीनं ते टोटल आपलं जर काम केलं तर बघितलं तर 4600 काहीतरी झालं आहे मित्रांनो. 2400 आणि 3400 चुकतं काहीतरी. 1 मिनटं थांबा. तर टोटल आपलं काम झालं आहे मित्रांनो 3700 काहीतरी झालं आहे, 3726. त्याच्यातून आपण उबरचा पास मायनस केला 265, ओलाचा पास मायनस केला 169. आणि CNG मित्रांनो 200 किलोमीटर गाडी चालली तर एक 700 रुपयाचा CNG आपण पकडला. तर आपलं तेवढं जर सगळं मायनस केलं तर 2600 रुपये प्रॉफिट राहते मित्रांनो आज आपल्याला. तसं प्रॉफिट कमीच आहे पण ठीक आहे. 2600 तर 2600. कारण मी जर काम केलं असतं तर अजून मला थोडेफार पैसे भेटले असते, पण मी काम केलं नाही, मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे. तर 2600 रुपये प्रॉफिट झाले मित्रांनो. सर्वसाधारण दिवस आहे, बऱ्यापैकी दिवस आहे सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा, कालच्यापेक्षा थोडा बरा आहे आज. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. भेटू पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. आता खूप उशीर होतो मित्रांनो, आता पटकन मला निघावं लागेल. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.